दीप अमावस्या आली होती, तर मला सुद्धा माझ्या या दिव्यासाठी एक आसन पाहिजे होतं. तर मी खूप शोधलं पण मला भेटलं नाही छोटं आसन. तर म्हटलं चलाच आपण घरी शिवूया या प्लेटच्या मापाचं. तर माझ्याकडे ना खूप सारे कटिंगचे नवीन कपडे आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. तर या कपड्यांपासून मी छोटंसं असं दिव्याचं आसन शिवणार आहे. तर चला तुम्हालाही दाखवते कसं शिवणार आहे. तर बघा, माझ्याकडे तर काही मापा घ्यायचं मला पद्धत माहिती नाही, कारण मी काही कोणताही स्टिचिंगचा क्लास केलेला नाही, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर मी माझ्या पद्धतीने मापं घेते आणि शिवते सुद्धा. तर त्याचे फुल व्लॉग मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेले आहेत. तुम्ही सुद्धा जर कोणता क्लास केला नसेल तर अशा पद्धतीने शिवू शकता. तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथं बघू शकता मी कशा पद्धतीने शिवले आहे, आणि बायोमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर आता मला इथं पाकळ्या बनवायच्या होत्या. तर त्याआधी बघा, मी ना आज खूप छान असा गॅस मागवला होता आणि तो घरी आला होता. तर मी आता इथं 4 बर्नरचा गॅस मागवला होता आणि खूप छान क्वालिटी आहे, एक नंबर क्वालिटी आहे, वाव आहे. जर तुम्हाला 2 किंवा 3 किंवा 4 बर्नरचा घ्यायचा असेल तर तिन्ही चारही प्रकारचे आहे, आणि कमीत कमी म्हणजे 2500च्या आतमध्ये याची किंमत आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक PP किंवा DM असं टाईप केलं तर मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. तर तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता किंवा किंमत बघू शकता. तर बघा, इथं आहे ना मला गुलाबाच्या पाकळ्यांचा आकार द्यायचा होता, तर मी तशा पद्धतीने देऊन दिला आहे. आणि जे मी बेस तयार केला होता त्याला मी हे स्टिच करत आहे. तर मार्केटमध्ये ना कमळाच्या पाकळ्यांचं खूप फॅड आलं होतं, पण मला ना काहीतरी वेगळं पाहिजे होतं, म्हणून गुलाबाच्या आकाराचा मी करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल सुद्धा झाला आहे. आणि बघा, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान छान दिव्याचं आसन बनवू शकता. दीपपूजनच्या वेळेस दिव्याखाली मी असे आसन ठेवले होते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.